चलो, आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे. आपण आपल्या सेशनला त्या ठिकाणी आता स्टार्ट करूया. पहिला मुद्दा, कालच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाबद्दल या ठिकाणी चर्चा करतो. आणि जवळजवळ आपण काय केलं बघा, काल महाराष्ट्राचा पहिला जो तुमचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे कोकण. आपण त्याच्याबद्दल कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण थोडंसं पुढं जाऊया. आज आपल्याला चर्चा करायची बघा त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताबद्दल, ज्याला आपण या ठिकाणी पश्चिम घाट असं पण बोलतो. मग आता काय करा बघा, या सह्याद्री पर्वताबद्दल आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर सरळ सरळ तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला मुद्दा व्याख्या निर्मिती आपलं काल झालेला आहे. ओके, आज आपण काय करू बघा, सह्याद्री जो पर्वत आहे त्याची लांबी आणि उंची ह्या तुमच्या दोन मुद्दे आहेत. आता महाराष्ट्राबद्दल आपलं काल बोलणं झालं बघा. आपण जर महाराष्ट्राचा प्राकृतिक या ठिकाणी जर नकाशा जर बघितला तर महाराष्ट्राचा हा जो प्राकृतिक नकाशा आहे बघा, यामध्ये सरळ अतिपश्चिमेकडे आपण जर बघितलं तर अतिपश्चिमेकडे काय सांगितलं काल तुम्हाला मी, अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे कोकण आहे बघा. काय बोललो मी? कोकण. ह्या काल आपण कोकणाबद्दल सगळी सविस्तर माहिती घेतलेली आहे. या कोकणच्या पूर्वेकडे बघा एक उंचवट्याचा भाग आहे, ज्या भागाचं नाव आपण काल बोललो होतो तुम्हाला मी, सह्याद्री आहे. आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडे जर काय असेल तर बघा या ठिकाणी हे महाराष्ट्र पठार आहे. आता आपण कोकणाबद्दल सविस्तर सगळी माहिती घेतलेली आहे. सह्याद्रीबद्दल आणि या महाराष्ट्र पठाराबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, सह्याद्री पर्वताची व्याख्या निर्मिती ही आपलं काल झालंय बघा. आपण जनरली जर ह्या सह्याद्री पर्वताची लांबी जर बघितली बघा, काय बोललो मी, लांबी. तर लांबी लक्षात ठेवा. चला, या ठिकाणी सरासरी 640 किलोमीटर लांबी तुम्हाला उत्तरेकडून खाली त्या ठिकाणी काय बघा दक्षिण भागापर्यंत तुम्हाला ह्या सह्याद्री पर्वताची जी सरासरी लांबी आहे ही लांबी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता सेकंड मुद्दा असा आहे बघा, लांबी झाल्यानंतर पुढचा तुमचा पॉईंट त्या ठिकाणी असा येतो की सह्याद्री जो पर्वत आहे बघा त्याची सरासरी उंची किती आहे. आता जनरली जर आपण जर भाग बघितला बघा, कन्सिडर करा हा आपला सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत आहे. मग आता या सह्याद्री पर्वताची तुम्हाला काय विचारलं बघा त्या ठिकाणी, सरासरी उंची विचारली जाते. आणि सरासरी उंची जर सह्याद्री पर्वताची किती असेल तर ती लक्षात ठेवायला किती आहे बघा, 450 मीटर ही त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताची सरासरी उंची आहे. आता अजून एक वेगळा मुद्दा आहे बघा, या सह्याद्री पर्वताच्या उपरांगा. कारण की आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये घाट वगैरे पाहिजे तर, पण हे पाहण्याच्या अगोदर उपरांगा पाहणं आपल्यासाठी थोडंसं महत्त्वाचं आहे. मग आपण जर बघितलं बघा, ह्या सह्याद्री पर्वताच्या या ठिकाणी 3 उपरांगा आहेत. या 3 उपरांगांचा आपण जर विचार केला बघा, त्यातली अति उत्तरेकडली जी उपरांग आहे जिचं नाव लक्षात ठेवा चला, सातमाळा अजिंठा रांग. काय बोलले मी? सातमाळा अजिंठा ही जी रांग आहे ही रांग त्या ठिकाणी अति उत्तरेकडे आहे बघा. सातमाळा अजिंठ्याच्या जर खाली आपण बघितलं तर त्याच्या दक्षिणेकडे लक्षात ठेवायचं बघा, हरिश्चंद्र बालाघाट ही त्या ठिकाणी या सह्याद्री पर्वताची दक्षिणेकडली रांग आहे, म्हणजे या सातमाळ्याच्या दक्षिणेकडली. आणि सर्वात शेवटची जर आपण बघितली बघा तर सर्वात शेवटची लक्षात ठेवायला शंभू महादेव डोंगर रांग. काय बोललो मी? शंभू महादेव. म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये आपण जर उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे आलो तर या क्रमाने आपल्याला या ठिकाणी 3 रांगा पाहायला मिळतात. त्यातली एक आहे सातमाळा अजिंठा, 2 नंबर हरिश्चंद्र बालाघाट आणि 3 नंबर काय बघा त्या ठिकाणी शंभू महादेव डोंगर रांग. आता झालंय काय, एक मुद्दा जर आपण बघितलं बघा, या 3 पर्वतरांगा आणि या 3ही पर्वतरांगांचा आपण या ठिकाणी जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमुख नद्या आहेत. ह्या नद्यांची खोरी काय झाली बघा, या रांगांनी वेगळी केलेली आहे. तर जसं आपण जर बघितलं तर अति उत्तरेकडे बघा या ठिकाणी तापी नदी आहे. आपण जर तापी नदीची जर खाली दक्षिणेकडे आलो बघा, या भागामध्ये या ठिकाणी गोदावरी आहे. या गोदावरीच्या खाली जर आपण विचार केला बघा, या ठिकाणी भीमा आहे. आणि या भीमाच्या दक्षिणेकडे जर आपण आलो बघा, या ठिकाणी एक नदी आहे ज्या नदीचं नाव लक्षात ठेवायला कृष्णा नदी. मग आता जनरली काय झालं बघा त्या ठिकाणी, जर तुम्ही सातमाळा अजिंठा ह्या रांगेचा जर विचार केला तर या रांगेने काय केलं बघा, ह्या 2 नद्यांची खोरी अलग केलेली आहेत, तापी आणि गोदावरी. आपण जर हरिश्चंद्र बालाघाटाबद्दल जर बोललो बघा तर गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. आणि आपण त्या ठिकाणी जर शंभू महादेव डोंगर रांगेबद्दल जर बोललो तर भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी काय झाली बघा, या ठिकाणी या रांगांनी वेगळी केलेली आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी 2-2 नद्या आणि या 2-2 नद्यांनी जी खोरी अलग केली ती आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की शंभू महादेव डोंगर रांग जी आहे या रांगांनी कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केली तर भीमा आणि कृष्णा हे आपलं उत्तर पाहिजे. हरिश्चंद्र बालाघाट संदर्भात जर बोललो तर गोदावरी भीमा हे तुमचं आन्सर पाहिजे. आणि सातमाळा अजिंठ्याबद्दल आपण जर चर्चा केली बघा तर तापी आणि या ठिकाणी गोदावरी हे तुमचं उत्तर पाहिजे. आता सेकंड मुद्दा असा आहे बघा, या सह्याद्री पर्वतामध्ये आपण जर आलो, म्हणजे आपण जर संपूर्ण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो बघा, सह्याद्री पर्वतामध्ये तुम्हाला काही प्रकारचे उंच जे शिखरं आहेत
हे उंच शिखर पाहायला मिळतं बघा। मग आता पहिला तर भाग लक्षात ठेवा चला। मग आपण आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उंच शिखरं कोणती कोणती आहेत लक्ष द्या आता। मग त्यामध्ये इथं काय करा बघा, जवळजवळ महत्त्वाची एक 14-15 शिखरं मी देतो बघा। आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये ह्या शिखरांच्यावरती प्रश्न असतो। मग सर्वात उंच एक शिखर आहे महाराष्ट्रामधलं, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला बघा, कळसुबाई नावाचं शिखर आहे। कोणतं बोललो मी? कळसुबाई, जे महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंचीचं आहे। त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर साल्हेर नावाचं एक शिखर आहे। त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं तर महाबळेश्वर नावाचं तुम्हाला या ठिकाणी एक शिखर पाहायला मिळतंय। त्यानंतर 4थ्या क्रमांकाला आहे बघा हरिश्चंद्रगड नावाचं या ठिकाणी एक शिखर आहे, हरिश्चंद्रगड। त्यानंतर आपण जर बघितलं बघा 5व्या क्रमांकाला एक शिखर आहे सप्तशृंगी नावाचं शिखर। मात्र लक्षात ठेवा चला, हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात। अजून एक लक्षात ठेवा चला बघा, तोरणा नावाचं। आता जर तुम्ही कळसुबाई शिखराची जर उंची बघितली तर 1646 मीटर, हे सर्व त्या ठिकाणी मीटरमध्ये आहेत। महाराष्ट्रातलं सर्वात जास्त उंचीचं जर शिखर कोणतं असेल तर कोणतं आहे बघा, कळसुबाई आहे। साल्हेरची जर आपण उंची बघितली तर 1567 मीटर ही त्या ठिकाणी साल्हेर शिखराची उंची आहे। महाबळेश्वर आपण जर चर्चा केली बघा तर महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर आहे। हरिश्चंद्रगड त्या ठिकाणी 1424 मीटर आहे। सप्तशृंगीबद्दल आपण जर बघितलं बघा 1400 या ठिकाणी 16 मीटर आहे। आणि जर आपण तोरणाचा जर विचार केला बघा तर 1404 मीटर ही त्या ठिकाणी तोरणा शिखराची तुम्हाला जी उंची आहे ही उंची या भागामध्ये सांगावं लागते बघा। आता त्याच्यानंतर जर आपण काही शिखरांच्या जर उंच्या जर बघितल्या, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी जे शिखरं आहेत त्यांचा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला हा जो क्रम आहे तो या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा। आता या तोरणाच्या खाली अजून एक शिखर आहे बघा, ज्या शिखराचं मला वाटतं आपण सेकंड पेजवर लिहून टाकूया, म्हणजे थोडंसं आपल्याला जागा पुरून जाईल बघा। सेकंड जे आहे तोरणाच्या खाली एक शिखर आहे बघा त्या ठिकाणी राजगड नावाचं। कोणतं बोललं? राजगड। राजगडाची जर आपण उंची जर बघितली बघा 1376 मीटर ही त्याची उंची आहे। राजगडाच्या खाली त्या ठिकाणी रायरेश्वर नावाचं एक शिखर आहे, 1337 मीटर ही तुम्हाला या ठिकाणी रायरेश्वराची जी उंची आहे बघा ती उंची त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर आपण जर बघितलं बघा मांगी तुंगी नावाचं एक शिखर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये। कोणतं बोलले मी? मांगी तुंगी। आपण जर या मांगी तुंगीची जर उंची जर बघितली तर लक्षात ठेवा चला बघा 1331 मीटर ही त्यांची उंची आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा आस्तंभा नावाचं एक शिखर आहे, या ठिकाणी 1325 मीटर ही त्याची उंची आहे। आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामधलं आहे त्र्यंबकेश्वर नावाचं, ज्याची उंची लक्षात ठेवा चला 1304 मीटर ही त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर शिखराची एकूण उंची आहे। ओके, म्हणजे आपल्याला शिखरांचा जर क्रम जर विचारला तर तोही क्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे। बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या क्रमावरती प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं बघा त्याच्या पुढचं एक शिखर आहे त्या ठिकाणी शिंगी नावाचं, ज्याची उंची लक्षात ठेवा चला 1296 मीटर आहे। सिंगीच्या नंतर आपण जर बघितलं बघा नाणेघाट आहे, उंची जर आपण बघितलं बघा तर 1264 मीटर आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तौला शिखर आहे, या तौला शिखराची उंची लक्षात ठेवा चला बघा 1200 त्या ठिकाणी 4 मीटर आहे। म्हणजे उंचीनुसार शिखर जर तुम्हाला विचारले तर तीही त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा तौलाच्या नंतर तुमचं पुढचं शिखर आहे त्या ठिकाणी बैराट नावाचं। बैराटच्या नंतर आपण जर बघितलं तर चिखलदरा नावाचं एक शिखर आहे बघा। कोणतं बोललं? चिखलदरा। बैराट शिखराची उंची आहे त्या ठिकाणी 1117 मीटर आणि या चिखलदराची उंची आहे बघा त्या ठिकाणी 1115 मीटर। आणि त्याच्यानंतर आपण जर आलो बघा एक अजून शिखर आहे त्या ठिकाणी हनुमान नावाचं, ज्याची उंची तुम्हाला माहीत पाहिजे बघा 1065 मीटर आहे। आणि हनुमानच्या नंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं एक शिखर आहे बघा तोरणमाळ, ज्याची उंची लक्षात ठेवा चला 1036 मीटर आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर शिखरांच्या जर उंची संदर्भात जर बघितलं तर ही काही महत्त्वाची उंचीचे शिखरं जे आहेत हे जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारले आपल्याला त्या ठिकाणी ते माहीत असणं आवश्यक आहे बघा। कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे आणि हे शिखर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगर जिल्ह्यामध्ये। साल्हेर शिखराबद्दल जर आपण चर्चा केली बघा तर महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं दुसऱ्या क्रमांकाचं आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये। महाबळेश्वर या ठिकाणी हे शिखर तुम्हाला पाहायला मिळते बघा सातारा जिल्ह्यामध्ये। हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा लक्षात ठेवा चला हे शिखर त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। सप्तशृंगी पुन्हा एकदा लक्षात ठेवा चला बघा नाशिक जिल्ह्यामध्ये। आणि आपण जर तोरणा शिखराबद्दल जर बोललो बघा तर तोरणा शिखर हे तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा? पुणे जिल्ह्यामध्ये। कधी कधी प्रश्न या जिल्ह्यावरती असतो, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किंवा कधी कधी प्रश्न बघा त्या शिखराच्या उंचीवरती असतो। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला उंची पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा पण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे बघा। राजगड रायरेश्वर हे दोन्ही शिखरं तुम्हाला पाहायला मिळतील बघा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये।
मांगी तुंगी शिखर आपण जर बघितलं बघा, हे त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आस्तंबा नावाचं शिखर तुम्हाला पाहायला मिळतं बघा, या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्र्यंबकेश्वर पुन्हा एकदा लक्षात ठेवू चला, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. शिंगी असल हे शिखर आपण जर बघितलं तर शिंगी बघा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नाणेघाट या ठिकाणी सरळ नाशिक आणि त्या बाउंड्रीवरती तिकडे लक्षात ठेवू चला बघा. तौला शिखर आपण जर बघितलं तर हे तुम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बैराट असल, चिखलदरा असल, हे दोन्ही शिखरं जे आहेत बघा, हे आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये. हनुमान शिखर जर आपण बघितलं, हे त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपण जर या ठिकाणी तोरणमाळबद्दल जर चर्चा केली बघा, तर तोरणमाळ नावाचं शिखर तुम्हाला या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे शिखरं आणि त्या शिखरांची उंची प्लस त्यांची लांबी जी आहे, ही जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली तर आपल्याला त्या ठिकाणी ती सांगता येणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, रिपीट करतोय, 2 मिनिटं लक्ष द्या. सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे बघा कळसुबाई, 1646 मीटर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. 2 नंबर साल्हेर आहे 1567 नाशिक जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर आहे 1438 मीटर, सातारा जिल्ह्यामध्ये. हरिश्चंद्रगड आहे 1424 मीटर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. सप्तशृंगी 1416 मीटर, नाशिकमध्ये. तोरणा 1404 मीटर, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, राजगड आहे 1376 मीटर, पुण्यामध्ये. रायरेश्वर 1337 मीटर, ते पण त्या ठिकाणी पुण्यामध्ये. मांगी तुंगी 1331 मीटर, नाशिकमध्ये. आस्तंबा 1325, त्र्यंबकेश्वर 1304, शिंगी, नाणेघाट, तौला 1296, 1264, 1204. बैराट आणि चिखलदरा 1117, 1115. हनुमान 1065 आणि तोरणमाळ किती बघा 1036. हे महत्त्वाचे शिखर जे सह्याद्रीमध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये या शिखरांच्यावरती जर प्रश्न आले तर आपल्याला यांची जी नावं आहेत ही नावं त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चला. हां, इथं जे हनुमान आहे ते जळगावमध्ये नाही, सॉरी. हनुमान शिखर जर आपण बघितलं बघा, तर हे हनुमान शिखर आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, धुळे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तो एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता जर तुम्ही वेस्टर्न घाटामध्ये आले किंवा जर तुम्ही अजून त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये आले बघा, तर सह्याद्री पर्वताचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं बघा. त्या ठिकाणी घाट हे सह्याद्री पर्वताचं वेगळं वैशिष्ट्य आहे. जर आपण घाटांच्या बद्दल जर चर्चा केली बघा, तर पहिला भाग लक्षात ठेवायचा, सह्याद्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे घाट आहेत हे घाट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग आता हे घाट लक्षात कसे ठेवायचे, कोणत्या शहराच्या दरम्यान कोणता घाट आहे, 2 मिनिटं फक्त काय करा, प्रॉपरली माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. आता बघा, जर तुम्ही घाटांच्या बद्दल जर बोलले, या ठिकाणी पहिला जिल्हा आहे बघा जिथून हे घाट सुरू होतात, या ठिकाणी धुळे जिल्हा. बघा, धुळे ते जर तुम्ही संभाजीनगरमध्ये आले तर धुळे ते संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो बघा, तो एक घाट लक्षात ठेवला. त्यानंतर संभाजीनगरवरनं जर तुम्ही त्या ठिकाणी सरळ सरळ काय सांगतो लक्षात ठेवला, संभाजीनगरवरनं जर आपण धाराशिवला गेलो, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, तर इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतोय. त्या घाटाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, धुळ्यावरनं आपण जर या ठिकाणी नाशिकला आलो तर या दरम्यान पण एक घाट आहे. त्यानंतर बघा, नाशिकवरनं जर तुम्ही ठाणेला आले तर या दरम्यान पण त्या ठिकाणी घाट आहे, ज्या घाटाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा. त्यानंतर मुंबई एक महत्त्वाचं शहर आहे. जर आपण मुंबईवरनं नाशिकला गेलो, इथं पण एक घाट आहे. जर तुम्ही मुंबईवरनं जर कल्याणला गेले बघा, तर कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये तिथं पण एक घाट आहे. आणि जर आपण कल्याणवरनं लक्षात ठेवचला या ठिकाणी जर अहमदनगरला आलो तर या ठिकाणी पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो बघा. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवचला, संभाजीनगरवरून तुम्ही अहमदनगरवरनं संभाजीनगरला गेले, तिथं पण एक घाट आहे. हे डायग्राम जे आहेत हे थोडक्यात काय करा बघा, प्रत्येकाने समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला, मुंबईच्या खाली जर आपण आलो, पहिला भाग लक्षात ठेवचला, मुंबईवरनं आपण जर पुण्याला गेलो, इथं पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळतोय. काय बोलतोय, त्यानंतर आपण जर बघितलं बघा, पुण्यावरनं लक्षात ठेवचला, इथं मुंबईला एक घाट आहे. त्यानंतर सरळ सरळ पुण्यावरनं आपण जर बारामतीला गेलो तर पुणे ते बारामती इथं पण तुम्हाला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळेल. ओके, त्यानंतर बघा, जर तुम्ही पुण्यावरनं या भागामध्ये एक जिल्हा आहे बघा, इथं रायगड जिल्हा, या रायगडला जर आले इथं पण एक घाट आहे. तसं जर आपण विचार केला बघा, डायरेक्ट पुणे ते नाशिक इथं पण एक घाट आहे बघा, पुणे ते नाशिकमध्ये. म्हणजे जनरली हे घाट जे आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यानंतर बघा, सरळ पुण्यावरनं आपण जर इथं जर महाडला गेलो तर महाडमध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला घाट पाहायला मिळतोय. महाडवरनं आपण जर महाबळेश्वरला गेलो तर महाड ते महाबळेश्वर या पण 2 शहरांच्या मध्ये एक घाट आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरनं जर साताऱ्याला आले बघा,
तर पुणे ते सातारा या 2 शहरांच्या मध्ये पण एक तुम्हाला घाट या ठिकाणी पाहायला मिळतो। आता थोडंसं या पुढे अजून पहिला भाग लक्षात ठेवू। चला आपण जर सातारा जिल्ह्यामध्ये ही जी पाचगणी आहे बघा, काय बोललोय पाचगणी, जर तुम्ही पाचगणीवरनं साताऱ्यामध्येच एक शहर आहे बघा वाई नावाचं, म्हणजे पाचगणी ते वाई इथं जर गेले इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळेल। त्यानंतर सरळ सरळ लक्षात ठेवू। चला बघा एक शहर आहे त्या ठिकाणी चिपळूण नावाचं, कोणतं बोललोय मी चिपळूण, या चिपळूणवरनं जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये कराडला गेले बघा तर चिपळूण ते कराड इथं पण एक घाट आहे। त्यानंतर लक्षात ठेव चला इथे एक जिल्हा आहे बघा रत्नागिरी जिल्हा, कोणता जिल्हा रत्नागिरी, या रत्नागिरीच्या जर आपण खाली आलो बघा या ठिकाणी एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेव चला सिंधुदुर्ग जिल्हा, इथे पण एक घाट आहे बघा। सिंधुदुर्गच्या नंतर आपण जर बघितलं तर कुडाळ आहे बघा, इथं पण एक घाट आहे। त्यानंतर कुडाळच्या खाली डायरेक्ट गोव्यामध्ये पणजी आहे, इथं पण एक घाट आहे बघा। काय बोलतोय, जर तुम्ही इथं जर आले बघा तर कराडच्या खाली एक शहर आहे कोल्हापूर नावाचं, आता 2 मिनिटं लक्ष द्या। मग सरळ सरळ बघा रत्नागिरी ते कोल्हापूरमध्ये घाट आहे, सिंधुदुर्ग ते कोल्हापूरमध्ये घाट आहे, कुडाळ ते कोल्हापूरमध्ये घाट आहे, पणजी ते कोल्हापूरमध्ये घाट आहे। आणि आपण जर बघितलं तर सावंतवाडी नावाचं एक शहर आहे, या सावंतवाडीमध्ये डायरेक्ट सावंतवाडी ते कर्नाटक राज्यामधलं हे जे बेळगाव आहे बघा इथं पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळतोय। म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातले हे सर्व जर घाट जर तुम्हाला लक्षात ठेवायचे तर त्यासाठी ही जी पूर्णपणे जी डायग्राम आहे बघा ही डायग्राम त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे। आता पहिला तर मुद्दा शहरं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, नंतर आपण घाटांच्या नावाबद्दल बोलूया। आता काय करा बघा शहरं तुम्हाला कळले तर मग धुळे ते संभाजीनगर या 2 शहरामध्ये एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला औट्रम नावाचा घाट आहे, कोणता बोललो मी औट्रम। त्यानंतर बघा तुम्ही संभाजीनगरवरून जर धाराशिवला गेले एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला आपण ज्याला मांजरसुंबा असं म्हणूया, काय बोललो बघा मांजरसुंबा, किंवा त्याला अजून एक नाव आहे पालीचा घाट आपण त्याला म्हणतो बघा, मांजरसुंब्याचा घाट किंवा पालीचा घाट, ऑब्लिक मधले नाव पण त्या ठिकाणी लक्षात ठेवू चला। बघा तुम्ही जर संभाजीनगरवरनं जर अहमदनगरला आले इथे एक घाट आहे बघा करंजीचा घाट आपण ज्याला म्हणूया, काय बोललो बघा करंजी घाट, नावं थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। आता इकडे धुळ्यावरून आपण जर नाशिकला आलो बघा इथे घाट आहे लळिंग घाट आपण ज्याला म्हणूया, काय बोललो बघा लळिंग घाट आहे। नाशिकवरनं ठाणे घाटाचं नाव लक्षात ठेवू चला बघा या ठिकाणी शिरघाट आहे। मुंबई ते नाशिकमध्ये आपण जर बघितलं थळघाट आहे, त्याला अजून एक नाव आहे बघा त्या ठिकाणी कसारा घाट आपण त्याला म्हणूया, काय बोललो बघा कसारा। त्यानंतर मुंबई ते कल्याण किंवा कल्याण ते अहमदनगर एकच घाट आहे, ज्या घाटाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा माळशेज घाट, कोणता बोललो मी माळशेज घाट, नाव मात्र त्या ठिकाणी प्रॉपर काय करा बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। त्यानंतर बघा आपण जर मुंबईवरनं जर पुण्याला आलो एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बोरघाट। पुण्यावरनं आपण जर रायगडला आलो तर सरळ सरळ एक घाट आहे बघा, सॉरी इथं महाड झालंय, त्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी ताम्हणी घाट आहे, कोणता घाट बोललोय मी ताम्हणीचा घाट, नावं लक्षात ठेवू चला। पुण्यावरनं महाडला आले एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला वरंदा घाट आहे। महाडवरनं महाबळेश्वरला गेले पारघाट आहे बघा, काय बोललो मी पारघाट, नावं मात्र प्रॉपर त्या ठिकाणी लक्षात ठेवू चला। पारघाटाचं अजून एक नाव आहे बघा आंबेनळीचा घाट, काय बोललो मी आंबेनळी, ओके। त्यानंतर बघा जर तुम्ही पुण्यावरनं जर बारामतीला गेले एक घाट आहे बघा त्या ठिकाणी दिवा घाट, कोणता बोललोय दिवा घाट आहे। आणि जर तुम्ही पुण्यावरनं जर साताऱ्याला गेले बघा तर घाटाचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवू चला आपण ज्याला खंबाटकीचा घाट म्हणूया, कोणता बोललो बघा त्या ठिकाणी खंबाटकीचा घाट। म्हणजे जनरली तुम्हाला काय करायचं बघा महाराष्ट्रातले हे जे मेन जे घाटं आहेत हे मेन घाटं ॲटलिस्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये या घाटांच्या वरती वेगवेगळ्या तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे काय करा बघा प्रॉपरली हे घाटांची नावं आणि बाकी इतर जे शहरं आहेत तेवढे काय करा बघा त्या ठिकाणी थोडंसं त्याला पॉईंट आउट करून घ्या, ओके। चला या पुढे आता सेकंड जर आपण बघितलं बघा आता नाशिक ते पुण्यामध्ये एक घाट आहे, ज्या घाटाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा चंदनपुरीचा घाट, काय बोललो मी चंदनपुरी, हे नावं लक्षात ठेवू चला चंदनपुरीचा घाट। त्यानंतर बघा आपण जर इथं आलो पाचगणी ते वाईमध्ये घाट आहे, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला आपण ज्याला पसरणीचा घाट म्हणूया। चिपळूण ते कराडामध्ये घाट आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी कुंभरलीचा घाट म्हणूया, काय बोललो कुंभरली। रत्नागिरी ते कोल्हापूरमध्ये घाट आहे, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला आंबा घाट। कोल्हापूर ते सिंधुदुर्गमध्ये घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला रामघाट। कोल्हापूर ते कुडाळमध्ये घाट आहे, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला हनुमंते नावाचा घाट आहे। कोल्हापूर ते पणजीमध्ये
एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं तुम्हाला नाव माहीत पाहिजे, फोंडा घाट. आणि सावंतवाडी ते बेळगावमध्ये घाट आहे, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवा. चला काय बघा त्या ठिकाणी, आंबोलीचा घाट. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतोय यावरती काय बघा त्या ठिकाणी तुमचं आन्सर जे आहे हे आन्सर त्या ठिकाणी आवश्यक आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे काय करा बघा, प्रॉपरली या ठिकाणी हे जे आहेत घाट हे त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला बघा, सरळ सरळ धुळे ते औरंगाबादमध्ये आउटरमचा घाट आहे. औरंगाबाद ते धाराशिवमध्ये मांजरसुंबा किंवा ज्याला आपण पालीचा घाट म्हणूया. त्यानंतर बघा संभाजीनगर ते अहमदनगर करंजी घाट आहे. त्यानंतर सरळ धुळे ते नाशिक लळिंग आहे. नाशिक ते ठाणे शीर आहे. नाशिक ते मुंबई थळ किंवा कसारा आहे. त्यानंतर बघा मुंबई ते कल्याण माळशेज, कल्याण ते अहमदनगर पण माळशेज आहे. मुंबई ते पुणे बोरघाट आहे. रायगड ते पुणे ताम्हणी आहे. महाड ते पुणे वरंदा आहे. त्यानंतर बघा महाड ते महाबळेश्वर पारघाट किंवा आंबेनळी आहे. सातारा ते पुणे खंबाटकी, पुणे ते बारामती दिवा आणि पुणे ते नाशिकमध्ये बघा चंदनपुरीचा घाट आहे. त्यानंतर पाचगणी ते वाई पसरणी आहे. चिपळूण ते कराड कुंभर्ली आहे. रत्नागिरी कोल्हापूर आंबा आहे. सिंधुदुर्ग कोल्हापूर राम आहे. कुडाळ कोल्हापूर हनुमंते आहे. पणजी कोल्हापूर आपण जर बघितलं बघा फोंडा आहे. आणि सावंतवाडी ते बेळगाव जर आपण बघितलं तर आंबोली घाट या ठिकाणी तुम्हाला सांगावा लागेल. आता एक पहिलं जर आपण बघितलं बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा. बघा पुणे जिल्हा. कारण की पुण्यावरनं जेवढं तुम्ही दूर दूर जाता तेवढं तुम्हाला घाट जास्त पाहायला मिळतात. पुण्यावरनं लक्षात ठेवा, जर तुम्ही बारामतीला गेले बघा, पुणे ते बारामती इथे एक घाट आहे. पुणे ते सातारा इथं पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो. त्यानंतर पुणे ते लक्षात ठेवा रायगड, काय बोललो मी, पुणे ते रायगड. बघा पुण्यावरनं जर तुम्हाला रायगडला यायचं आहे तर पुणे ते रायगड सरळ सरळ 2 घाटं तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. 3 घाटं. पुणे ते रायगड अजून एक घाट आहे. त्यानंतर पुणे ते रायगड अजून एक घाट आहे. आणि पुणे ते रायगड अजून एक घाट आहे बघा. म्हणजे रायगडवरनं जर तुम्ही पुण्याला जाताय तर तुम्हाला 2-3 घाटं 100% क्रॉस करून जावं लागतं. त्यानंतर पुणे ते मुंबई इथे एक तुम्हाला घाट पाहायला मिळतो बघा. त्यानंतर पुणे ते मुंबई इथं अजून एक घाट आहे. काय बोललो म्हणजे मुंबईवरनं पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्यावरनं मुंबईला जाण्यासाठी 2 घाटं आहेत. आणि पुण्यावरनं जर तुम्ही त्या ठिकाणी नाशिकला जर गेले तर पुणे ते नाशिकमध्ये पण तुम्हाला एक जो घाट आहे तो घाट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे जनरली बघा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातले सर्व घाट आपण पाहिलेच आत्ता, परंतु त्यामध्ये मोस्टली फोकस जो जिल्हा आहे बघा घाटांच्या संदर्भात तो लक्षात ठेवा कोणता बघा त्या ठिकाणी पुणे जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला पुणे जिल्ह्याचे जे घाटं आहेत ते घाटं बऱ्याचदा जास्त तुम्हाला आत्तापर्यंत त्या ठिकाणी विचारले जातात. कन्फर्म काय करा बघा, हे घाटं या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. ओके चलो मग आता काय करा बघा, जर आता हे घाटं बघा कसे आहेत. पुण्यावरनं जर तुम्ही बारामतीला गेले एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवा दिवा घाट. पुण्यावरनं आपण जर साताऱ्याला गेलो एक घाट आहे बघा त्या ठिकाणी खंबाटकीचा घाट. कोणता बोललो मी, खंबाटकी. पुण्यावरनं आपण रायगडला आलो, मगाशी आपण बघितलंय घाटाचं नाव आहे बघा त्या ठिकाणी ताम्हणी घाट आहे. कोणता, ताम्हणी. अजून एक घाट आहे बघा ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवा ज्याला आपण सावळा घाट म्हणूया. कोणता बोललोय, सावळा. आणि अजून एक घाट आहे ज्याला आपण दिवे घाट म्हणूया. हे दिवे, या दिवे घाटाचं अजून एक नाव आहे बघा, ते नाव लक्षात ठेवा आपण ज्याला लिंबा घाट म्हणूया. म्हणजे पुण्यावरनं रायगडवरनं जर तुम्ही पुण्याला जाताय तर 3 घाटं आहेत. एक या ठिकाणी सरळ ताम्हणी घाट आहे. कोणता बोललो मी, ताम्हणी. त्यानंतर दुसरा आहे बघा सावळा घाट, दिवे घाट आहे. आणि अजून आपलं एक मगाशी राहिलं बघा इथं पुण्यावरनं महाड, मगाशी आपण बघितलंय वरंदा घाट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा. म्हणजे आपण जर पुण्यावरनं महाडला जर गेलो, इथं मी महाड लिहून टाकतो बघा, महाड. ओके, इथं पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो महाड ते पुणे. कोणता बघा, या ठिकाणी वरंदा घाट आहे. कोणता, वरंदा. आता या इकडं पुणे ते नाशिक एक घाट आहे बघा, मगाशी तुम्हाला सांगितले चंदनपुरीचा घाट, हा पण एक लक्षात ठेवा. मुंबई ते पुणे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बोरघाट. आणि पुणेवरनं जर तुम्ही मुंबईला गेले अजून एक घाट आहे बघा ज्याला आपण खंडाळ्याचा घाट म्हणूया. म्हणजे सरळ सरळ पुणे हा घाटांच्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे पुण्यावरनं वेगवेगळ्या शहरामध्ये जाताना जे घाटं लागतात ते काय करा बघा प्रॉपरली या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे, पुणे ते नाशिक चंदनपुरी, पुणे ते बारामती दिवा, पुणे ते सातारा खंबाटकी, पुणे ते रायगड दिवे किंवा लिंबा घाट, पुणे ते रायगड सावळा घाट, पुणे ते रायगड ताम्हणी घाट, पुणे ते महाड वरंदा घाट, पुणे ते मुंबई खंडाळा घाट आणि पुणे ते मुंबई पुणे त्या ठिकाणी कोणता बघा बोरघाट. ठीक आहे, हे पुणे जिल्हा महत्त्वाचा आहे. आणि बाकी हे सर्व जिल्हे तुम्हाला या ठिकाणी
घाटांच्या संदर्भात मी प्रॉपरली सांगितलेले आहेत. याच्या नोट्स तुम्हाला मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत. मी वारंवार तुम्हाला सांगत आलो, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही आहे आणि मग तुम्ही डायरेक्ट फोन करता की सर आम्हाला नोट्स अजून मिळालेल्या नाहीत. परंतु मी तुम्हाला कालच सांगितले, नोट्स घेण्यासाठी हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल प्रत्येकाकडं असणं आवश्यक आहे. इथून तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता, त्याच्या झेरॉक्स मारू शकता. ओके, पर्सनली व्हॉट्सअपवरती मी कोणालाही शेअर करत नाही, भरपूर आहेत त्या आणि ते व्हॉट्सअपवरती शेअर करणं ही त्या ठिकाणी एवढी मोठी फाईल असते, ती सेंड होत नाही आहे. त्यामुळं टेलिग्रामवरती सर्व नोट्स मी अपलोड केलेल्या आहेत. तिथं जा आणि त्या नोट्स तुमच्या फक्त शिक्षक भरतीसाठीच तुम्हाला कामं येणार नाही आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत, काय बोललो मी, जेवढ्या काही परीक्षा आहेत या सर्व परीक्षांसाठी ह्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याच्या ठरतील. काय बोलतो, आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाच्या नोट्स या टेलिग्रामवरती आहेत. पहिला भाग लक्षात ठेवा, चला प्राचीन इतिहास हा तुमचा महत्त्वाचा विषय, त्याच्या पण नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्याच्या पण नोट्स आहेत. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणूया, त्याच्या पण नोट्स आहेत. त्यानंतर सरळ बघा जगाचा भूगोल त्या पण विषयाच्या आहेत. भारताचा भूगोल त्याच्या पण आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल त्या विषयाच्या पण नोट्स आहेत. त्यानंतर पृथ्वीचा भूगोल त्या विषयाच्या पण नोट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राज्यघटना, या राज्यघटनेचे पण नोट्स आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा हा जो पंचायत राजसारखा विषय आहे याच्या पण नोट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील. म्हणजे जवळजवळ जर आपण बघितलं एक 12 ते 13 विषयाच्या नोट्स तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथून तुम्हाला ह्या सर्व नोट्स अवेलेबल होऊन जातील. ह्या घाटांच्या संदर्भात आता आपण बोललेलो आहोत, ही एक वेगळी माहिती आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, इथं तुमचा सह्याद्री पर्वत संपला. आता महाराष्ट्राचं या ठिकाणी तिसरं डिपार्टमेंट जे तुम्हाला मगाशी बोललो मी, ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी, हे महाराष्ट्र पठार. कोकणाबद्दल आपण काल माहिती घेतली. तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न इथंच आहेत पोरांनो, ह्याच मॅटरवरती, त्यामुळं हा महत्त्वाचा आहे, तो क्लिअर करा. कोकणाबद्दल आपण बोललोय, सह्याद्रीबद्दल आपण आत्ता बोललोय. आता आपल्याला जायचं बघा त्या ठिकाणी तिसरं डिपार्टमेंट तुमचं, ज्या डिपार्टमेंटचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवचला आपण, ज्याला महाराष्ट्र पठार म्हणूया. काय बोललो बघा, महाराष्ट्र पठार. आता निर्मिती तर मी तुम्हाला काल सांगितली त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. आणि जर आपण निर्मिती संदर्भात जर बघितलं बघा तर सरळ सरळ पुन्हा आपण हे डायग्राम काढूया. पहिला भाग लक्षात ठेवचला आपण जर पाहिलं तर या भागामध्ये अलीकडे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे कोकण आहे, नंतर सह्याद्री आहे आणि नंतर काय बघा त्या ठिकाणी हे आपलं महाराष्ट्र पठार आहे. आता कोकणची आपण परिपूर्ण माहिती घेतली, वेस्टर्न घाटाबद्दल आपण आता बोललेलो आहे. आता आपल्याला चर्चा करायची बघा या ठिकाणी महाराष्ट्र पठाराबद्दल. मग आता महाराष्ट्र पठाराची निर्मिती हा एक वेगळा मुद्दा आहे. निर्मिती तुम्हाला मी काल सांगितले, ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय झालं बघा, हे पठार बनलेलं आहे. परंतु ज्वालामुखीचा उद्रेक होत होत त्या ठिकाणी खडक बनला, ज्या खडकाचं नाव लक्षात ठेवचला हा तुमचा बेसॉल्ट खडक आहे. म्हणजे महाराष्ट्र पठाराची निर्मिती या ठिकाणी किंवा महाराष्ट्र पठार हे जर कोणत्या खडकापासून जर बनलेलं आहे तर बेसॉल्ट खडक आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा हा जो कोकण आहे, या कोकणाने संपूर्ण महाराष्ट्राचा 7.5% भाग व्यापलाय. सह्याद्री पर्वताने फक्त आणि फक्त 2.5% भाग व्यापलाय. आणि हे जे तुमचं महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा जवळजवळ 90% भाग व्यापलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठं डिपार्टमेंट कोणतं बघा, महाराष्ट्र पठार आहे. मग या महाराष्ट्र पठाराची पश्चिमेकडून जर तुम्ही पूर्वेकडे गेले बघा, काय बोललो मी, पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले तर पश्चिमेकडून पूर्वेकडं जी लांबी आहे बघा, एकूण लांबी लक्षात ठेवचला 750 किलोमीटर. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी, संपूर्ण महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबीच किती आहे पोरांनो, मी तुम्हाला पाठीमागे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी आहे 800 किलोमीटर. किती, 800. आणि त्यापैकी महाराष्ट्र पठार 750 आहे. बाकीच्या 50 किलोमीटरमध्ये हे 2 डिपार्टमेंट आहेत. ओके, महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी आपण जर बघितली बघा तर उत्तर दक्षिण लांबी तुम्हाला क्लिअर पाहिजे, ती आहे त्या ठिकाणी 700 किलोमीटर. आणि पठाराची सरासरी जर आपण उंची बघितली तर सरासरी उंची लक्षात ठेवचला ती आहे बघा त्या ठिकाणी 450 मीटर. पश्चिम पूर्व लांबी 750, उत्तर दक्षिण 700 किलोमीटर, सरासरी उंची 450 मीटर. आता या महाराष्ट्र पठाराचं वैशिष्ट्य काय बघा, महाराष्ट्र पठारामध्ये तुम्हाला अन्य बरीचशी छोटी मोठी पठारं पाहायला मिळतील. मग कोणतं पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. आता त्यामध्ये आपण जर बघितलं बघा, 1 नंबर तुमचं पठार आहे ज्याला आपण नाव देऊया पाचगणी पठार. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, पाचगणी पठाराच्या नंतर सेकंड आहे तुमचं या ठिकाणी कास नावाचं एक पठार आहे बघा.
त्यानंतर महाबळेश्वर नावाचं पण एक त्या ठिकाणी पठार आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता हे तीनही पठारं जर आपण बघितलं तर हे 3 पठारं लक्षात ठेवा. चला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा, सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं एक औंध नावाचं पठार आहे, त्यानंतर खानापूर नावाचं एक पठार आहे बघा, औंध आणि खानापूर हे दोन्ही पण पठारं जर आपण बघितलं तर हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये. ओके. त्यानंतर आपण जर बघितलं बघा काही पठारं आहेत, जसं एक तोरणमाळ नावाचं एक पठार आहे महाराष्ट्रामध्ये. कोणतं बोललो मी, तोरणमाळ. हे आपल्याला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार. तोरणमाळच्या नंतर आपण जर बघितलं बघा अजून एक पठार आहे त्या ठिकाणी म्हैसमाळ नावाचं, जे तुम्हाला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणूया. हा एक भाग लक्षात ठेवा. तोरणमाळ, म्हैसमाळ हे पठारं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यानंतर आपण जर बघितलं तर अजून आहे तुमचं तोरणमाळ, म्हैसमाळ. अजून एक लक्षात ठेवा बघा, इथं अजून एक आहे तोरणमाळ नंदुरबारमध्ये, म्हैसमाळ संभाजीनगरमध्ये, आणि सूर्यमाळ नावाचं आहे बघा, म्हणजे माळमाळ नावाचे एक लक्षात ठेवा. सूर्यमाळ पठार तुम्हाला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, पालघर. ठीक आहे. पाचगणी, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी कास पठार महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये, औंध खानापूर सांगलीमध्ये, तोरणमाळ नंदुरबारमध्ये, म्हैसमाळ संभाजीनगरमध्ये, सूर्यमाळ त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये. ओके. यापुढं त्यानंतर अजून एक आहे बघा ज्या पठाराचं नाव लक्षात ठेवा, काठी धडगावचं पठार. काय बोललो मी, काठी धडगाव. काठी धडगाव पठार आपण जर बघितलं हे आपल्याला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सेकंड तुमचं पठार आहे बघा कान्हूरचं पठार. हे आपल्याला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, अहमदनगर. हे मेन पठारं काय करा महाराष्ट्रातले आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अजून एक पठार लक्षात ठेवा चला बघा, ज्याला आपण बालाघाटचं पठार म्हणूया. बालाघाट पठार तुम्हाला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. महत्त्वाचे पठारं आहेत आपल्याला परीक्षेमध्ये. या पठारांच्या वरती जर प्रश्न विचारले त्याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. जर आपण टेबलाबद्दल जर बोललो बघा तर पाचगणी हे जे पठार आहे या पठाराला आपण त्या ठिकाणी टेबल लँड म्हणतो बघा. काय बोललो मी, टेबल लँड. याला टेबल लँड का म्हणायचं, कारण की याचा आकार एका टेबलासारखा आहे म्हणून त्याला आपण टेबल लँड म्हणतो. कधी कधी तुम्हाला प्रश्न असा येतो की कोणत्या पठाराला टेबल लँड म्हणायचे. आपला आन्सर पाहिजे बघा, पाचगणी पठाराला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, टेबल लँड म्हणतो. ठीक आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला ह्या पाचगणी पठारासंदर्भातला माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो. ओके. त्यामुळे काय करा बघा, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चलो. आता जर आपण संपूर्ण जर महाराष्ट्र पठार जर विचार केला तर या महाराष्ट्र पठारामधले हे अन्य पठारं काय करा बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आपण जर विचार केला बघा तर महाराष्ट्रामध्ये काही छोटे मोठे डोंगर आहेत बघा, डोंगर. आणि अजून जर आपण बघितलं बघा काही छोट्या मोठ्या टेकड्या आहेत. आपल्याला कधी कधी काय होतं माहिती आहे का, कोणता डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणती टेकडी कोणत्या जिल्ह्यामध्ये, असा प्रश्न येतो. मग महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे डोंगर बघा तुम्हाला सांगतो, जे आपल्याला कन्फर्म या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं बघा एक डोंगर आहे महाराष्ट्रामध्ये चौक्याचा डोंगर. त्यानंतर एक टेकडी आहे बघा गोगा बाबा टेकडी. हे नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. चौका डोंगर किंवा गोगा बाबा टेकडी जर आपण बघितलं तर हे आपल्याला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सरळ भाग लक्षात ठेवा चला, जांबुवंताचा एक डोंगर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय, जांबुवंताचा डोंगर. जर आपण या जांबुवंताच्या डोंगराबद्दल जर बोललो बघा तर हा डोंगर आहे त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जांबुवंताच्या डोंगराच्या नंतर जर आपण बघितलं बघा सरळ सरळ आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला अजून डोंगर पाहायला मिळतो बघा, शुक्राचार्याचा डोंगर. कोणता बोलले मी, शुक्राचार्य. हा आपल्याला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा गरमसूरचा डोंगर आहे, गरमसूर, जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी सरळ सरळ नागपूर जिल्ह्यामध्ये. नावं लक्षात ठेवा चला, नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा काही महत्त्वाचे डोंगर आहेत, जसं आपण ज्याला म्हणूया नवरा. हे नाव जरा मजेशीर आहे बरं का, नवरा नवरीचा डोंगर. नवरा नवरीचं डोंगर हे मजेशीर नाव आहे. ठीक आहे. आणि याच्या पाठीमागे एक मोठी आख्यायिका पण आहे नवरा नवरीच्या डोंगराबद्दल. मजेशीर नाव आहे ते, कारण की आपण कधी कल्पना करू शकत नाही की नवरा नवरीचं डोंगर पण असू शकतो.
तर हा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो बघा त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बोललो बघा? सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे आता याला नवरा नवरीचं नाव काय पडलं बघा, तुम्ही आजही सर्च करा त्या क्रोमला. सातारा जिल्ह्यामध्ये हा डोंगर आहे बघा. असं एक म्हणलं जाते की त्या कालखंडामध्ये हे नवरा नवरी दोघं जण होते, त्या डोंगरावरती गेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांना कोणत्या तरी ऋषीनं श्राप दिला आणि श्राप दिल्यामुळं काय झालं बघा, ते तसेच तिथं राहिले. तुम्ही आज जर ते बघितलं तर ते एक इमेज म्हणजे माणसासारखी दिसते, नवऱ्यासारखी, आणि एक इमेज त्या ठिकाणी लेडीजसारखी म्हणजे त्याच्या बायकोसारखी दिसते बघा. त्या डोंगराचा आकारच तसा आहे तो, म्हणून त्याला आपण काय नाव दिलं बघा त्या ठिकाणी? नवरा नवरीचा डोंगर म्हणतोय, जो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा सातारा जिल्ह्यामध्ये. भरपूर सारे डोंगर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील, पण आपण महत्त्वाचेच काय करतो बघा, या ठिकाणी महत्त्वाच्या डोंगराबद्दल आपण फक्त चर्चा करतो, ठीक आहे. त्यानंतर सरळ 7व्या नंबरला आपण जर बघितलं बघा, तर एक डोंगर आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या डोंगराचं नाव लक्षात ठेवा, चला ज्योतिबाचा डोंगर आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, पन्हाळ्याचा एक डोंगर आहे. हे दोन्ही जर आपण डोंगर जर बघितले तर हे तुम्हाला पाहायला मिळतील बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा त्या ठिकाणी? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं तर लक्षात ठेवा, चला बघा या ठिकाणी सरळ सरळ काही डोंगर आहेत. एक आहे बघा तुमचा हरणखुरीचा डोंगर. काय बोललो मी? हरणखुरीचा डोंगर आहे. आपण जर बघितलं बघा, हा तुम्हाला या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर रावणदेवचा डोंगर आहे, हा पण आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल बघा. म्हणजे मेन जे डोंगर आहेत ते काय करा, या ठिकाणी थोडक्यात आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत, त्यांची नावं थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला त्याच्यानंतर काय झालं बघा, काही IMP डोंगर आहेत, 100% IMP आहेत. जसा पहिला डोंगर लक्षात ठेवा, चला बघा चिरोलीचा डोंगर. कोणता? चिरोली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, चिकीमाला डोंगर. कोणता बोलले मी? चिकीमाला. त्याच्यानंतर आहे बघा चिरोडीचा डोंगर, चिरोडी. त्याच्यानंतर आहे बघा त्या ठिकाणी चिकोडीचा डोंगर, चिकोडी. म्हणजे बघा किती कन्फ्यूज करतोय ते, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, चिमूरचा डोंगर. कोणता? चिमूर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, एक आहे त्या ठिकाणी अजून चिंचोलीचा डोंगर. म्हणजे हे नावच असे आहेत, हे सगळे च आलंय बघा, आणि या केसमध्ये 100% आपल्याला गोंधळात टाकलं जात आहे. मग चिरोली आणि चिकीमाला हे नावातच आहे बघा. चिरोली जिल्हा आहे गडचिरोली, नावातच आहे की नाही? चिरोली डोंगर, जिल्हा कोणता? गडचिरोली. इथं पण चिरोली आहे, इथं चिरोली, ठीक आहे. त्यानंतर बघा चिरोडी बद्दल आपण जर चर्चा केली बघा, तर चिरोडी डोंगर तुम्हाला पाहायला मिळतोय या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये. चिकोडी डोंगर जर आपण बघितलं बघा, तो तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर चिमूरचा जो डोंगर आहे तो आहे बघा त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आणि चिंचोली डोंगराबद्दल आपण जर बघितलं बघा, तो आहे त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये. म्हणजे कन्फ्यूज करणाऱ्या डोंगरांची जी नावं आहेत, ही नावं त्या ठिकाणी काय करा बघा, 100% आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अजून 2 डोंगर आहेत जिथं 100% आपल्याला कन्फ्यूज केलं जातं. बघा, एक डोंगराचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे वाडी रत्नागिरीचा डोंगर, आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी भंडारा डोंगर. काय बोललो मी? वाडी रत्नागिरी आणि भंडारा डोंगर. आता काय झालं बघा या केसमध्ये, वाडी रत्नागिरी डोंगर, तर तुम्हाला प्रश्न असा विचारला की खालीलपैकी वाडी रत्नागिरीचं डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्याला समजा आपण डायरेक्ट काय करतो माहिती, जास्त डोकं लावत नाही, डायरेक्ट वाडी रत्नागिरी. हा, मग आता एक रत्नागिरी नावाचा जिल्हा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग वाडी रत्नागिरी म्हटलं की आपण जास्त विचार न करता डायरेक्ट काय करतो बघा, याला रत्नागिरी असं म्हणतो. पण रत्नागिरी न म्हणता वाडी रत्नागिरीचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा? कोल्हापूर, जिथं ज्योतिबाचा डोंगर आहे, ज्योतिबा. ह्या ज्योतिबाच्या डोंगराचंच नाव लक्षात ठेवू, त्याला काय बघा त्या ठिकाणी वाडी रत्नागिरी आहे. आणि जर आपण भंडारा डोंगरबद्दल जर बोललो बघा, तर भंडारा डोंगर या ठिकाणी देहू आळंदी, देहूच्या जवळ आहे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. संत तुकाराम महाराज यांना जे दिव्य ज्ञान प्राप्त झालं बघा, हे भंडारा डोंगरावरती गेले होते आणि तिथं त्या ठिकाणी ज्ञान साधना करत बसले होते. आणि मग त्या ठिकाणी तिथे काय झालं बघा, त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे भंडारा डोंगर त्या ठिकाणी तुम्हाला कुठं पाहायला मिळतो बघा, या ठिकाणी सरळ सरळ पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. तो एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ओके, 2 महत्त्वाचे डोंगर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आपण जर विचार केला बघा, असे काही डोंगर आहेत म्हणजे देवीचे मंदिर, खऱ्या अर्थाने ते देवीचे मंदिर त्या डोंगरावरती आहेत. जसं आपण जर बघितलं बघा, मांढरा देवी, वास्तविक तो डोंगर आहे, परंतु झालंय काय बघा, त्या डोंगरावरती ती देवी आहे म्हणून आपण काय केलं बघा, त्या डोंगराला त्या देवीचं नाव दिलं. मग आपण काय करू बघा, काही आपण ज्याला देवीचे डोंगर म्हणूया, हे देवीचे डोंगर पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये या देवीच्या डोंगरावरती पण तुम्हाला प्रश्न आलेले आहेत.
जसं आपण जर बघितलं बघा, पहिला इथं लक्षात ठेवा चला, मांढरा देवीचा डोंगर. काय बोललो मी? मांढरा देवी. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर मोहटा देवीचा डोंगर, मांढरा देवी. त्यानंतर सेकंड आहे बघा मोहटा देवीचा डोंगर. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं बघा पोहरा देवी. नावं थोडे लक्षात ठेवा चला, पोहरा देवीचा डोंगर हा पण त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पोहरा देवीच्या नंतर अजून एक आहे तुमची त्या ठिकाणी सप्तशृंगी देवी. काय बोललो मी? सप्तशृंगी देवी जी आहे, या सप्तशृंगी देवीचाही डोंगर तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा बघा, या ठिकाणी एडा देवी आहे, या एडा देवीचा डोंगर पण लक्षात ठेवा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे जर तुम्हाला विचारलं ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. 6व्या नंबरला आपण जर आलो बघा, या ठिकाणी भांगशी देवी आहे बघा, भांगशी देवी. ओके, ह्या भांगशी देवीचा डोंगर पण जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर आला तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. असे भरपूर डोंगर आपण या ठिकाणी लिहू शकतो देवीच्या नावाचे, परंतु एक्झाम ओरिएंटेड डाटा आपल्यासाठी महत्त्वाचा बघा. जर तुम्ही मांढरा देवी डोंगराबद्दल जर चर्चा केली तर मांढरा देवी डोंगर तुम्हाला पाहायला मिळतो बघा सातारा जिल्ह्यामध्ये. मोहटा देवी जो डोंगर आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पोहरा देवी डोंगराच्या बद्दल आपण जर चर्चा केली बघा तर तो आहे त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये. सप्तशृंगी देवी ओके आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये. एडा देवी आहे बघा त्या ठिकाणी उस्मानाबाद म्हणा किंवा आता सध्या नाव चेंज झाले धाराशिव जिल्हा म्हणा. आणि भांगशी माता आपण जर बघितलं औरंगाबाद म्हणा किंवा आता नाव चेंज झालंय छत्रपती संभाजीनगर. तर या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला देवीचे जे डोंगर आहेत हे देवीचे डोंगर आपल्याला जर परीक्षेमध्ये जर विचारले तर यांची नावं मात्र आपल्याला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. तर बऱ्याचदा तुम्हाला या डोंगरांच्या नावावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. आता जर आपण संपूर्णपणे जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला बघा तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला माझा एक भाग लक्षात ठेवतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे काही या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया लेण्या आहेत. लेण्या तुम्हाला कधी कधी प्रश्न येतो बघा, कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये. लेणी म्हणा किंवा त्यांना कधी कधी असाही प्रश्न येतो लेणी किंवा गुंफा असं बोललं जातं बघा. मग आपल्या पोरांना प्रश्न पडतो की गुंफा हा काय वेगळा प्रकार आहे का? नाही, गुंफा म्हणजेच लेणी एकच आहे ते. मग आता जर आपण बघितलं बघा काही लेण्या मी तुम्हाला सांगतो, त्यातली पहिली आहे बघा पितळखोरा लेणी. कोणती बोललं? पितळखोरा. त्यानंतर अजिंठा लेणी आहे, ती एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि अजून एक लक्षात ठेवलं बघा वेरूळची लेणी. जर ह्या 3 लेण्या जर आपण बघितल्या तर ह्या तिन्ही लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. आता फक्त लेण्यांची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं बघा पारगावची लेणी आहे जी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये. कोणत्या? बीड. एक लेणी आहे बघा खरोसा लेणी. काय बोललो मी? खरोसा. अजून एक नाव आहे बघा त्या ठिकाणी औसा लेणी. खरोसा आणि औसा ह्या दोन्ही पण लेण्या तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं बघा कारले भाजे नावाची एक लेणी महाराष्ट्रामध्ये आहे, कारले भाजे. आणि अजून एक आहे बघा भापकर लेणी. काय बोललो मी? कारले भाजे आणि भापकर लेणी ह्या दोन्ही पण लेण्या तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. लेण्या 100% येतात बरं का आपल्याला परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्हाला कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते लक्षात ठेवा. पितळखोरा अजिंठा वेरूळ संभाजीनगरमध्ये, पारगाव बीडमध्ये, खरोसा औसा लातूरमध्ये. त्यानंतर कोणती सांगितली मी? कारले भाजी आणि भापकर कुठं बघा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, ह्या लेण्या काय करा बघा थोड्याशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. त्यानंतर जर आपण बघितलं बघा अजून काही लेण्या आहेत. जसं एक लेणी आहे बघा महत्त्वाची आहे त्या ठिकाणी खिद्रापूरची लेणी. खिद्रापूरची लेणी आपल्याला पाहायला मिळते बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या? कोल्हापूर. अजून एक आहे बघा त्या ठिकाणी चांभार लेणी किंवा अजून एक आहे बघा त्या ठिकाणी पांडव लेणी. ह्या दोन्ही पण लेण्या जर आपण बघितल्या तर ह्या आपल्याला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सरळ सरळ लक्षात ठेवा चला आपण जर बघितलं बघा एलिफंटा नावाची एक लेणी आहे. कोणती बोललो मी? एलिफंटा. ज्याला तुम्ही एक नाव देऊ शकता अजून घारापुरीची लेणी. ही जी लेणी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी सरळ सरळ कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं बघा कान्हेरी नावाची एक लेणी आहे जी तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाच्या लेण्या ज्या आहेत माझ्या मते एवढ्या लेण्या काय करा बघा आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. वेरूळच्या नंतर आपण अजून एक नाव लिहू शकतो बघा या ठिकाणी कैलास लेणी जी आहे ही पण त्या ठिकाणी तुम्हाला या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. म्हणजे माझ्या मते हे जर आपण एवढे जर लेण्या जर पाहिल्या किंवा एवढे जर नावं आपण लक्षात ठेवले
तर माझ्या मते इथपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रॉपरली येऊ शकतात. अजून एक भाग आहे बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही तुम्हाला वॉटरफॉल, ज्याला आपण धबधबे म्हणूया, हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा. आता सध्याला पावसाळा चालू आहे, पावसाळा सुरू आहे म्हणजे धबधबे आपल्याला महाराष्ट्रामध्ये माहीत पाहिजे, परंतु कोणते पण नाही बरं का. तुम्ही म्हणता सर आमच्या गावाच्या शेजारी हा धबधबा आहे, तर तो तिथंच राहू द्या. एक्झाम ओरिएंटेड जे आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूया. मग बघा, एक्झाम ओरिएंटेडबद्दल आपण जर चर्चा केली बघा, तर पहिला धबधबा आहे या ठिकाणी लिंगमळा नावाचा. कोणता बोलले मी? लिंगमळा, जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आंबोली नावाचा एक धबधबा आहे, म्हणजे ग्रुपच आहे तो धबधब्यांचा, जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा इथं जर आपण बघितलं तर कावळे साद आहे, कावळे साद, ज्याला कधी कधी सावळे साद असं पण बोललं जातं बघा. सावळे साद किंवा कावळे साद, जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अजून एक आहे बघा सौताडा नावाचा धबधबा. कोणता बोलले? सौताडा, किंवा कपिलधारा पण आपण बोलू शकतो. सौताडा किंवा अजून एक आहे आणि कपिलधारा, हे दोन्ही पण धबधबे तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये. ओके, बीड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, विल्सन नावाचा एक धबधबा महाराष्ट्रामध्ये आहे, विल्सन, ज्याला तुम्ही रंधा धबधबा म्हणू शकता. कोणता? रंधा. किंवा त्याला अजून एक आहे बघा भंडारदरा धबधबा. दोन नावं आहेत, भंडारदरा, भंडारदरा नावाचा धबधबा, हा तुम्हाला पाहायला मिळेल बघा या ठिकाणी सरळ सरळ छत्रपती संभाजीनगरमध्ये, सॉरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. भरपूर आहेत एक्झाम ओरिएंटेड, फक्त तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर बघा सीतामाई नावाचा एक धबधबा आहे. कोणता? सीतामाई. हा जो सीतामाई आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये हा सीतामाई नावाचा एक छोटासा वॉटरफॉल आहे, तो तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर सहस्रकुंड नावाचा एक धबधबा आहे बघा. कोणता बोलले मी? सहस्रकुंड. जर तुम्ही याच्याबद्दल जर बोलले बघा, तर हा आहे त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये. कोणत्या? नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि अजून एक लक्षात ठेवायचं बघा, सोनधाबी नावाचा एक धबधबा आहे, सोनधाबी, जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझ्या मते एवढे सर्व धबधबे आपण जर बघितले, एवढे सफिशियंट आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा हे अशा धबधब्यावरती जर प्रश्न विचारले, कोणता धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये, असे भरपूर आहेत. पण एक्झाम ओरिएंटेड फक्त काय करा बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. चला, इथं तुमचं महाराष्ट्र पठार पण संपलंय. प्राकृतिक भूगोल आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. सह्याद्री पर्वताबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. मग सह्याद्रीच्या ह्या उपरांगा मी सांगितल्या आजच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर सह्याद्री पर्वतामधले हे जे मेन शिखरं आहेत आपण त्यांच्याबद्दल पण सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सह्याद्री पर्वतामध्ये हे घाटं आहेत, घाटं एकदम खतरनाक पद्धतीने आपण घेऊन टाकले. घाटासंदर्भात मी तुम्हाला पुणे जिल्हा थोडंसं हायलाईट करा म्हणलो होतो. हा पुणे जिल्हा, पुण्यावरनं या वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी हे घाटं. ओके, ते एक. त्यानंतर सेकंड मी सुरू केलं तर बघा महाराष्ट्र पठार. मग महाराष्ट्र पठारामधले अन्य पठार, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामधला डोंगर टेकड्या छोट्या मोठ्या आपण बघितल्या. त्यानंतर स्पेशली च हे जे शब्द आहे, ची हा शब्द, या ची वरनं सुरू होणारे काही डोंगर आपण इथं बघितले. दोन डोंगर 100% युनिक आहेत, नावामध्येच गोंधळ आहे म्हणजे कन्फ्युजन होते, म्हणून सेपरेट ते दिले. काही देवीचे डोंगर आपण बघितले. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून डोंगर ॲड करू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी अजून जर अधिकची माहिती असेल तर देवीचे डोंगर करू शकता, काय अडचण नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधले काही महत्त्वाच्या लेण्या, त्यांना आपण गुंफा म्हणतो बघा. आणि शेवटी आपण बघितलं महाराष्ट्रामधले काही या ठिकाणी वॉटरफॉल किंवा धबधबे. ठीक आहे, माझ्या मते एवढी माहिती आपल्यासाठी कोणत्याही एक्झाममध्ये जा, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, प्रश्न विचारले जात असतात. आपल्याला ही माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, इथं तुमचा महाराष्ट्र पठारासंदर्भातला सगळा डाटा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. तर आपण आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये मी सुरू करतो बघा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नद्या, रिव्हिजन टाईपमध्ये सगळ्या नद्यांचा आपण काय करू बघा या ठिकाणी अभ्यास करूया. ठीक आहे, चला तर थांबूया आपण. काय म्हणताय? छान लेक्चर. हां ठीक आहे, लेक्चर आपले छानच असायचं, काय विषय नाही, धन्यवाद. तरी पण याच्यापेक्षाही छान मी राज्यसेवेच्या बॅचमध्ये घेतो, माझ्या कंबाईनच्या बॅचमध्ये घेतो. काल जे तुम्हाला बोललो आहे मी, काल आपलं बोलणं झालं होतं बघा. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर बघा लक्षात ठेव, चला 2025साठी 1 ऑगस्ट 2024पासून काय होतं बघा त्या ठिकाणी माझ्या बॅचेस सुरू होत आहे. स्पेशली याच्यातून तुम्ही राज्यसेवा कव्हर करू शकता, राज्यसेवा. त्यानंतर या ठिकाणी ही जी संयुक्त परीक्षा आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा आपण ज्याला म्हणूया, गट ब आणि गट क, हे पण त्या ठिकाणी तुमचं कव्हर होईल. आणि सर्व सरळ सेवा म्हणजे एक पहिला भाग लक्षात ठेवला, जर तुम्ही शिक्षक भरती करताय किंवा जर तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, ज्याला आपण वर्ग 3 आणि वर्ग 4चे पदं म्हणतो,
हे जर तुम्ही तयारी करताय आणि जर तुम्ही ह्या जर माझ्या बॅचेस घेतल्या तर जिंदगीत तुम्हाला जे मी तुम्हाला पुढे चालून जे विषय शिकवणार आहे डबल लाईफमध्ये तुम्हाला ते विषय कुणाकडूनच शिकण्याची आवश्यकता नाही, कुणाकडूनच नाही. ओके, एकदाच फायनली लेक्चर करा. डबल त्या ठिकाणी क्लास करण्याची गरज नाही माझ्या मते. आणि डबल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देणं हे मला पण आवडत नाही आहे. म्हणजे जर माझे तुम्ही जर एकदा लेक्चर केले आणि डबल तुम्ही माझेच लेक्चर करता तर याच्यामध्ये थोडंसं मलाच त्या गोष्टी चांगल्या वाटत नाही आहे. कारण की मला सांगा, मी जर तुम्हाला प्रथमतः शिकवलेलं आहे आणि डबल तुम्ही जर माझे लेक्चर करताय त्याचा अर्थ त्याच्यामध्ये माझा पराभव आहे. याचा अर्थ मी तुम्हाला चांगलं शिकवलं नाही म्हणून तुम्ही माझे डबल लेक्चर करायला लागले. तर डबल लेक्चर करण्यास तुमच्यावर वेळ येऊन देणार नाही मी. प्रॉपरली तुम्हाला सगळे डाटा जो आहे तो याच्यामध्ये दिला जाईल. आणि राहिला प्रश्न फीजचा, टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी स्पेशल फीस मी कमी करेल, फक्त तुमच्या बॅचसाठी, ठीक आहे. बाकी माझे जे नवीन मुलं आहेत त्यांना वेगळी राहील. चला असू द्या, जे काय असेल ते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता. किंवा जर तुमच्या घरामध्ये अजून कोणी असेल, बहीण भाऊ वगैरे छोटे मोठे नातेवाईक जे आहेत की जे MPSC करताय, त्यांना 100% तुम्ही माझी बॅच जॉईन करण्याचं सजेशन देऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 9975755499. ओके, अजून त्या ठिकाणी माझं एक संपर्क माध्यम आहे बघा. तुम्ही सर्वजण इंस्टाग्राम वापरत असाल, ठीक आहे. सध्याला आपण मॉडर्न जगामध्ये आहोत. इंस्टाग्राम तुम्ही प्रत्येकजण पाहताय, फेसबुकला आहात तुम्ही प्रत्येकजण, व्हॉट्सअप पाहताय. इंस्टाग्रामवर आत्ता सध्याला ट्रेंड चालू आहे वेगवेगळ्या रील्स पाहण्याचा, बनवण्याचा. तर माझ्यामध्ये काहीतरी आपलं खाण्याच्या, एन्जॉय करण्याच्या रील्स वगैरे काही गरज नाही आहे. कारण की ते सध्याला आपलं एम नाही आहे आपलं. मी तुम्हाला पाठीमागं बोललो होतो बघा, जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही येतो तोपर्यंत तुमचं प्रत्येक पाऊल, तुमची कोणतीही ॲक्शन असू द्या, ही ॲक्शन तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने पाहिजे. जर तुम्ही सोशल मीडिया वापरताय तर त्या सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. त्यासाठी काय करा बघा, माझं एक इंस्टाग्रामचं पेज आहे. ओके, हे इन्स्टा पण तुम्ही त्या ठिकाणी मला फॉलो करू शकता. काहीच नाही आहे, डायरेक्ट amol.अंतरकर ANTARKAR असं सर्च करा, अमोल अंतरकर. त्यामध्ये माझं सगळं तुम्हाला पूर्ण बायोडाटा येऊन जाईल. त्याला फक्त फॉलो करून ठेवा, ठीक आहे. इम्पॉर्टंट माहिती त्याच्यावर मी रोज अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. चलो, तर थांबूया आपण, भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.